खेड विभागातील गेल्या अनेक वर्षापासून मीनाक्षी हॉस्पिटल आणि नाईक वीटभट्टीच्या समोरील पाईपलाईन मोठ्या प्रमाणात फुटलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून हजारो लिटर पाणी वाया जाते। रस्त्यावरून जात असताना दुचाकीस्वार अनेक वेळा त्या ठिकाणी घसरून पडलेले आहेत। अनेकांचे मोठमोठाले अपघात झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी गेल्या 3 वर्षापूर्वी नवीन पाईपलाईन टाकूनसुद्धा राजगुरू नगर आणि राजलक्ष्मी सोसायटीमध्ये त्या ठिकाणी प्राधिकरणाचं पाईपलाईन जोडली नाही आणि अनेक वेळा ज्या वेळेस आम्ही पाठीमागच्या वेळेस या ठिकाणी या ऑफिसला आलो, तक्रारी दिल्या, त्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलेलं आहे की या ठिकाणी पाणी कमी पडते म्हणून त्या ठिकाणी राजलक्ष्मी सोसायटीला कनेक्शन जोडलं जात नाही प्राधिकरणाचं। अशा पद्धतीची थातूरमातूर उत्तरं देऊन आजपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वेळोवेळी आपली बाजू हाणून पाडण्याचा प्रयत्न केला। आज या ठिकाणी त्याच अनुषंगानं गेल्या अनेक वर्षापासून आधीच्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आहे। म्हणजे आमच्या खेडमध्ये जे लाखो लिटर रोज पाणी वाहतं आहे, हे पाणी वाहतं आहे याच्यावर तक्रारी करूनसुद्धा आजपर्यंत ते दुरुस्त केलं नाही, म्हणून चांगलं काम केलं आहे। म्हणून आज गुलाब पुष्प द्यायला इथल्या कार्यकारी अभियंत्यांना आम्ही सर्वजण या ठिकाणी आमचे खेडचे सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत, आमचे उपसरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि सर्व सुजाण नागरिक आहेत, या सगळ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी वाघमारे साहेबांना भेटलो। पण गेल्या अनेक वर्षापूर्वीपासून म्हणजे वाघमारे साहेबांच्या आधीचे जे काही अधिकारी होते त्यांच्याकडून आम्हाला जी काही उत्तरं मिळाली ती थातूरमातूर उत्तरं मिळाली। म्हणजे काम करण्याचा कंटाळा कसा असावं ते अधिकाऱ्यांकडून शिकावं। पण सध्या या ठिकाणी आम्ही आल्यानंतर वाघमारे साहेबांना आम्ही ज्यावेळेस गुलाब पुष्प दिलं, उपासात्मक त्यांचा सत्कार केला, पण त्याच्यानंतरनं त्यांच्याकडून जे आलेलं उत्तर आहे आणि कामाला पटकन लगेच ताबडतोब त्या ठिकाणी ती गळती थांबवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला आणि राजलक्ष्मी सोसायटीमध्ये जे काही प्राधिकरणाचं कनेक्शन आहे ते देण्यासाठी लगेच तिथल्या खालच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि उद्यापासून काम चालू होईल अशा पद्धतीचा आदेश त्यांनी या ठिकाणी दिल्यानं एकूणच खेड ग्रामपंचायतीचे सर्व आमचे पदाधिकारी असतील, सर्व ग्रामस्थ असतील, सर्व त्यांच्या उत्तरानं सुखवलेले आहेत। खऱ्या अर्थानं अशा अधिकाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी या प्राधिकरणाला वेगवेगळ्या शासनाच्या विभागांना तत्काळ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे। अशा पद्धतीचं आज या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आज आम्ही निवेदनाद्वारे कळवलेलं आहे। वाघमारे साहेबांनी दिलेल्या शब्दाचं खरोखरच ते पालन करतील अशी आशा व्यक्त करतो आणि भविष्य काळामध्ये आता ही जी काही गळती लाखो लिटर पाणी वाहते, सांडपाणी वाहून जे पाण्याचं नुकसान होते ते थांबेल अशी आशा व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद।